आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये कापसाला आज विक्रमी भाव मिळाला असून आज या ठिकाणी कापसाला 7300 ते 7395 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे। यावेळी सभापती पंढरीनाथ गुले यांच्यासह सचिव संजय तळणीकर, संतोष रसाळ, विक्रम देशमुख, जनार्दन गायकवाड, विश्वजित परिहार, गजानन रेगे आदींसह कापूस खरेदीदार, व्यापारी, शेतकरी बांधवांची उपस्थिती होती। परभणी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये कापूस विक्रीसाठी आणावा असं आवाहन सभापती पंढरीनाथ गुले यांनी यावेळी केले। मिळत आहे। आजही या ठिकाणी जिल्ह्यातील बाजार समितीपेक्षा जास्तीचा भाव या ठिकाणी मिळालेला आहे। पुढे देखील मी आमचे सहकारी सर्व विशेष लक्ष देऊन आणखी जास्त भाव कसा मिळेल शेतकऱ्यांना हे आम्ही स्वतः जातीनं लक्ष देणार आहेत। व्यापारी देखील सहकार्य करत आहेत। तसेच विशेष सांगायची बाब म्हणजे यावर्षी कापूस विक्रीमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग वाढलेला आहे। त्यामुळे निश्चितच यावर्षी शेतकऱ्यांना चांगला भाव सुपरफास्ट बाजार समिती परभणी या ठिकाणी मिळेल। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या गेट क्रमांक 66 येथील कॅनल फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे, तर विहिरीमध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभरा, ऊस, ज्वारी, गहू व इतर पिकं वाळत आहेत। तर दुसरीकडे पाटबंधारे विभाग यांच्या गलथान कारभारामुळे पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना येथील कॅनलवरील 90% शेतकऱ्यांना अद्यापही पाणी शेतामध्ये देण्यात आलेलं नाही। हा कॅनल फुटून येथून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनानं या प्रकाराची दखल घेऊन ठोस पावलं उचलावीत अशी मागणी या भागातील नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगरातील पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या ताणतणाव मुक्तीच्या साठीच्या विपश्यना शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला। पोलीस आयुक्त कार्यालयात या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या विपश्यना शिबिराला वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंडचे अध्यक्ष डॉक्टर पोरणचाई पालोधम्मो व वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर मिथिला चौधरी व डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन वॅट प्रा धम्मकाया थायलंडचे डायरेक्टर फ्राकुसुमू सॅनेटवांग उट्टी वांगसो यांचं स्वागत उपायुक्त अर्चना गीते यांनी केलं। यावेळी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंडचे अध्यक्ष पोरणचाई पालोधम्मो व वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर मिथिला चौधरी यांनी विपश्यना संदर्भात तपशीलवार माहिती दिली। विकार अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल 9921691008। मथुरा येथील रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचं कार्य करण्याकरिता घेण्यात येणाऱ्या मेगा लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचं उत्तर मध्य रेल्वेनं कळवले। रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस दिनांक 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली। अमृतसर येथून सुटणारी अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे। नांदेड येथून सुटणारी नांदेड जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस 26 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे। तर जम्मू तावी नांदेड हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस 28 जानेवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे। नांदेड येथून सुटणारी गाडी नांदेड हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेस 23 आणि 30 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली। तर हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी हजरत निजामुद्दीन नांदेड ही साप्ताहिक रेल्वे 24 आणि 31 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी।
7 महिन्यापूर्वी पूर्णा तालुक्यातल्या देऊळगाव दुधाटे येथून अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यात परभणी पोलिसांना यश आलंय. 20 एप्रिल रोजी देऊळगाव दुधाटे येथून फिर्यादीची मुलगी सकाळी बाहेर जाते म्हणून गेली, ती परत आलीच नाही. तिला गावात राहणाऱ्या संशयितानं नेल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केला होता. पीडित मुलीचा शोध लावण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी आदेशित केल्यावरून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पीडित मुलीचा शोध घेऊन आज 25 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीला नवनाथ कोंडीबा गबाळ यांच्यासह ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाईसाठी गंगाखेड पोलिसात हजर करण्यात आले. नखशिकांत जखमी असलेल्या मराठवाड्याला आपल्या मराठी संस्कृतीबरोबर आपल्या मराठी बांधवांबरोबर नागपूर कराराअंतर्गत बिनशर्त महाराष्ट्रात सामील व्हावे लागले. मराठवाड्याला स्वतःची एक संस्कृती आहे, स्वतःचा एक इतिहास आहे, स्वतःचा एक संघर्ष आहे, याची जाण कोणत्याच राजकीय पक्षाने कधीच ठेवली नाही. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य देवतेला रक्तस्नान घातल्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या हवाली करण्यात आले. मराठवाड्यात जन्मलेल्या माणसाचे दरडोई उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल. मराठवाडा विदर्भ या भागाला 371 कलमांतर्गत अतिविशेष दर्जा देण्यात आला. या भागातील विकासाची मानव विकासाची व्याख्या ठरवण्यात आली. त्यानंतर दांडेकर समिती, केळकर समिती यांचे अहवाल नेमके कुठे चरायला गेले हे मराठवाड्याला कधी कळलेच नाही. सतीश सातोनकर लिखित. परभणी येथील हरिभक्तपरायण आशाताई जावडे परभणीकर यांचं आळंदी ते पंढरपूर पायीवारी 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्त तसंच काकडा तपोपूर्ती वर्षानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन सोहळा बेलेश्वर नगरातल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत ही कथा संपन्न होत असून भागवत कथाकार शारदाताई जावडे परभणीकर या कथेचं निरूपण करत आहेत. त्यांना गौरीताई जावडे, दिगंबर महाराज निवळीकर व जळबाजी शिळके हे साथ संगत करत आहेत. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून उद्या 26 नोव्हेंबर रोजी शारदाताई जावडे यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संतकृपा भजनी मंडळी, हनुमान भजनी मंडळी आदींच्या वतीनं करण्यात आलंय. केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत. आता काळजी नको. परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या. कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता: पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क: डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांड्यावर सेफ्टी टँक स्वच्छ करताना 5 जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत देखील देण्यात आली. त्यातील दोघांच्या कुटुंबियांना घरकुल वाटप करण्यात आलं. यातील लाभार्थी करीमाबी शेख दाऊद व शेख सुलतान शेख दाऊद, रहीमनगर, परभणी यांना घरकुल योजना प्राप्त झाली आहे. तसंच शमीम बेगम शेख गफार शेख साखळा प्लॉट यांना घरकुल योजना प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र मुस्लिम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष शेख सगीर यांच्या वतीनं याबाबतचा पाठपुरावा करण्यात आला. तर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सतत पाठपुरावा करून यांना घर मिळवून दिलं. याबद्दल मोहम्मद अब्दुल्ला राज, शेख असलम, तुराब खान, नमू शेठ, रहीम पाशा, बशीर अहमद, गुड्डू बेलदार, सय्यद यासीन, शेख सुलतान, शेख सजाद आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. ताडकळासून पूर्णेकडे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंगळगड ओढ्याजवळ 24 नोव्हेंबर रोजी रात्री आयशर व टिप्परची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये आयशर चालक जागीच ठार झाला, तर टिप्पर चालक व 1 जण गंभीर जखमी झाले. परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्याकरिता नेत असताना टिप्पर चालकाचा देखील मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला असून आयशर चालकाला बाहेर काढण्यासाठी JCB मशीनचा वापर करावा लागला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक 3 मधील विश्वासनगर येथील काही नागरिकांनी बऱ्याच दिवसापासून नाल्या साफ न केल्याची व समाज मंदिर परिसरात कचरा जमा झाल्याची तक्रार धम्मदीप रोडे यांच्याकडे केल्यामुळे आज धम्मदीप रोडे यांनी वैयक्तिक लक्ष घालून तेथील नाल्यांची व समाज मंदिराची साफसफाई करून घेतली. यावेळी सुपरवायझर किरण ठाकूर यांच्या समवेत महापालिकेचे सफाई कर्मचारी, भीमा कोरेगाव नगर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, विकास आंबोरे, विशाल लहाने आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. ब्रह्मपुरी इथं आर्ट ऑफ लिव्हिंग या संघटनेच्या सर्व सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविलं.
यावेळी सरपंच भागवत गिराम, उपसरपंच माऊली, ग्रामपंचायत सदस्य बंटी शिंदे, सखाराम शिंदे यांच्या सहकार्याने गावामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। गावातील ज्येष्ठ नागरिक नवनाथ गिरी, सुंदर गिराम, भागवत गिराम, बाबूराव गिराम, नामदेव गिराम आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। मानसिक तणावाखाली एका 28 वर्षीय युवकानं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातल्या कापूस संशोधन केंद्राजवळ असलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। ही घटना 24 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली। या प्रकरणी नवामोंढा पोलिसात नोंद करण्यात आली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणीच्या रेल्वे स्थानकावरील फुटपाथवर 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमाराला एका 60 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। याबाबत नवामोंढा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। स्टेशन मास्टर सुनील दत्त भागवती प्रसाद यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली, त्यावरून ही नोंद करण्यात आली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।